नमस्कार मित्रांनो, कोणी श्रवण. आज गुरुवार आहे, पहिला गुरुवार आणि आज आमची सहल पण आहे. तर आता हा मित्र आला एक आर्यन भावे, तर तो गेल्या वर्षी पण आला होता, गेल्या वर्षीच्या व्हिडिओत पण आहे. आणि एक अजून येणार आहे तो विराज, तो अजून काय निघाला नाही अजून घरातून. तर आता मी चाललो आहे आरतीला. आज गुरुवार असल्या कारणाने सगळ्यांच्या घरी कारा मांडला आहे, तर ते आता आरतीला चाललो आहे. आमच्या पण घरी कारा आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता काकीकडे जातोय, तिकडे आरती आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता चाललोय, घरातून निघालोय. तर आता रात्रीचे 1 वाजलेत आणि ही मोठी मोठी लाईट घेतली जी इथे लावली होती, बंद आली होती म्हणून घरी आणली होती. ते बर्गतली ते बटन बंद होता, म्हणजे चालू केले. आता तिकडे घेऊन चाललाय. सगळं दिसतं रे जदूत, पॉवरफुल. अरे गेलं बस इथे बस. अरे माग, अरे गेलं मित्रांनो आता बसमध्ये चढलोय. मागे बघ वगैरे आले आणि जे गेल्यावर ड्रायव्हर होते आमच्या बसवर, तेच ड्रायव्हर आहेत आज पण. दिसणार नाही तुम्हाला. मतावर भाई काय म्हणतोस? 2 काय 2 नंबर गाड़ी, 1 नंबर गाड़ी. चलिए 1 नंबर में नाव आहे, हात वरती करा. 1 नंबर आपण 2 नंबर. 2 नंबर मध्ये इकडे इकडे हात वर कर, हात वर कर. खाली उतरतो आपण. अरे इकडे कसं थंडी आहे तिकडे. इकडे प्रकाशात दिसत नाही. तर मित्रांनो ही आपली दुसरी नंबर 2. अरे याच्यावर बोर्डच नाही लावलाय 1 नंबर की 2 नंबर. ते स्टिकर नाही, एकदम बोर्ड डायरेक्ट. मित्रांनो खूप आनंद होत आहे. सहलीला जाता हे पण खुश आहे. नाही खुश नाही, खुश आहे ना. हाय. तर अजून एक गाडी येते. 2च होते ना, नक्की 2च होते ना. 2 गाड्या आहेत, एक येते. तर मित्रांनो आता दुसरी पण गाडी आली बघा. छपरी हरी करू नको रे, ही भरून आहे. आपल्याला रिकामी आणली. 2 नंबर लगेच बोलले ती की लगेच बॅग घेऊन येता. पाण्यावर एकटा तिकडून. तर आता स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात आलं आहे. आणि बघा बारचेटून असं आतमधून काय त्यांनी व्हिडिओ काढून दिली ना, म्हणजे व्हिडिओ काढला बंद आहे. आता बारचेटून वगैरे हे काहीतरी काय आहे ते, घरासारखंच आहे ना बहुतेक. हे जुनेच घर आहे एवढं माहिती मला. त्यासाठी काय माहीत. इकडं आश्रमला चाललेत. स्वामी स्वरूपानंद यांचा इथे जन्म झाला होता या घरात. हे जुने तरी घर आहे आणि अजून पण तसंच ठेवलं त्यांनी. बघा इकडे त्यांचे फोटो वगैरे आहेत. फटाफट जावेत निघालेत आपली सगळेजण. तर आता थोडीशी हलकी सकाळ होत चालली आहे. बघू शकता माझे थोडासा हलका प्रकाश येतो आहे. हे आता उजेड होत आहे सकाळ. मागे थोडीशी सूर्याची किरणं पडत होते बघा. आणि पुढे अजून दुखत आहे. तर आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मंदिरात आलं सकाळ. कणकादित्य मंदिर कशाळी असं नाव आहे. तर आता इथे दर्शनासाठी जातं. कोणाचं मंदिर आहे? अरे परत इथे शूज काढायचे. कणकादित्य नाही, कणकादित्य.
देवाच्या इथे चप्पल काढायला लागतात. देवाच्या इथे चप्पल काढायला लागतं. हे काढा, हे पण काढायचे. बघा मित्रांनो, मंदिराचं बांधकाम चिऱ्याने केलं पूर्ण. हे आपलं काय म्हणतात त्याला, चिऱ्या काय म्हणतात त्या, नाही जांभा दगड म्हणतात. मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी बंदी होती, बाहेरच्या अट्टी काढूया. आतमधली काही काढली नाही बघा बाहेरच्या अट्टून. तर बाहेरच्या अट्टचं हे लाकडाचंच आहे सगळं आणि मधीच जांभा दगडाचे बांधकाम केलेलं आहे. व इकडे छोटी छोटी मंदिर आहेत. परत इथे तुलसी आहे, तिथे एक काहीतरी आहे आणि इथे एक मंदिर आहे. सकाळपासून थोड्या अंतरावरचे भरपूर देवस्थानांना आम्ही आतमध्ये गेलो, म्हणजे पाय पडायला गेलो. तर हे बघा आता महाकाली देवस्थान अड्डीवर आहे. तर आता इथे चाललं. कोण आहे, भावे आहे? असं करतोस नसेल पटकन. शिट. हे बघा, हे पण जुन्यातलंच मंदिर दिसतंय. मस्त कावलार वगैरे. स्टेज आहे, नाचतो का, नमन करतो का? इथे तरी आहे का व्हिडिओ काढायला म्हणजे व्हिडिओ काढण्यास बंदी नाही ना इथे. चलो अर्ध्यावरून काढूया. तर मित्रांनो आपल्याला माहीत नाही आतमध्ये व्हिडिओ काढला बंदी आहे की नाही. अर्धाच काढूया नंतर बंद करूया. बघा इथं बाहेर साईडला चित्र वगैरे ठेवलेत, छोटे मूर्त्यासारखे चित्र. आतमध्ये महाकाली देवीचं बघा. आतमधले पण मस्त लाकडाचं कोरीव काम आहे. तर आता कपडे वगैरे बदललेत. हे काय वेगळा जाताय. दादाचा शर्ट आणला होता. कुठे इकडे आणलं पण आता आपण विजयदुर्गला पोहोचलोय. समोर दिसतोय तो विजयदुर्ग. तो बघा समुद्राच्या एकदम किनाऱ्यावर आहे आणि इकडे काही दिसतात आपल्याला बोटी. मच्छीमाराची बोट आहेत त्या. तर आता बघा इथे बोट आहेत, विजयदुर्ग कन्या वगैरे. बॉटल आहे ठीक आहे, ते पडली तरी चालेल, तो पाडू नको फक्त. आता वरती जायचंय. कडेलोट करूया इथून. हे भावेची इथून कडेलोट कर. इथनं मोडल भावे राहण्या पडला तरी. गडात प्रवेश करतात दर्शन होते ते मारुतीरायाच्या मंदिराचे. शिवकालामध्ये शक्तीच्या उपासनेची बीज रोवली गेली आणि शक्तीचे दैवत असणाऱ्या मारुतीरायाची मंदिरे घडोघडी बांधण्यात आली. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आपल्याला दिसतो. या किल्ल्यात एकूण 3 तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असेही म्हटले जाते. त्यांचे तिन्ही बाजू पाण्याने घेरलेले आहेत. तसेच यात 2 भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पश्चिमेकडे तर एक पूर्वेकडे आहे. तर मित्रांनो हे मुख्य दरवाजा आहे.
खुष्क काहीतरी आहे लिहिलं तिथं. तर इकडून आतमध्ये जाऊयात. आतमध्ये पण मंदिर आहे बहुतेक. इथं मला बाहेरून दिसलं होतं. हे बघा एक मंदिर आहे. अरे बघा हे दारू गोळ्यांचं कोठार आहे. याच्यात दारू आणि तोफेचे गोळे ठेवले जायचे. तर जाऊयात जरा बघूयात आतमध्ये काय आहे. तर प्लॅस्टिक वगैरे काय बॉटल वगैरे ठेवलं आहे मी टॉर्चला. इथून भुयार आहे. भुयार एक गोहेरी मार्ग ज्यातून डायरेक्ट हा माझ्या मते तरी समुद्राकडे जात असेल. तर जाऊन बघूयात. चल हा बघा असा हा पलीकडे जातो डायरेक्ट. त्याच्या शिड्या जेवढ्या मोठ्या झाडाला एक मोठा तांगडा टाकायला लागतोय बघा. तर या गोयारूतून आता पण आतमध्ये आलो. तर वरून जाऊयात. वरून डेंजर नाही ना. नको वरून डेंजर आहे मित्रांनो. वरून नको खालून चला. हे याची शिड्याच केवढ्या मोठ्या आहेत. माऊली केवढे मोठे असतील मग देवाचे. बाहेरून असं वाटतं की आतमध्ये अंधार असेल पण आतमध्ये आल्यावर पूर्ण उजेड आहे. बघा इथून पण एक काय आहे गुहारच असेल बहुतेक. जाऊयात वरती पलीकडे दुसरीकडे बघूया कुठेतरी. हा काय रे गोला खूप मोठा गेला आहे. सगळीकडे फिरायला लय घंटाला येत आहे. पाय दुखलं जिकडे तिकडे फिरता तिकडे. केवढं मोठं पाय. हे बघा परत इथं उंच आहे. इथून पण तसंच आहे. कंटाळला चालून इकडे जाऊया बघा. सुकूट पडला मित्रांनो. लय थकाला होते इकडे. हे बघा इकडची भिंतून कोसलायला आलेत. हे बघा पण मित्रांनो नजर एक नंबर दिसतो इकडून. तर ते बघा तिथं पण एक भुयार आहे आणि इथे एक आहे. आपण दोन्ही ठिकाणी जाऊन बघूयात. चला तिकडे फटाफट जाऊयात. एक आपल्याला सगळं एक्सप्लोअर करायचं आहे. म्हणून आपण धावत निघतोय. बघा तिकडे पण भुयार आहेत. तर तिथे एक आणि एक इथे. तुम्ही तिकडून फिरून आलात का? तिकडून फिरून आलात तिकडे वरच्या आयटो. आम्हीच राहिलो मग. हे बघा इथं पण एक गोयार आहे. आणि हे कुठं दे रे डायरेक्ट. इथे इथे खालीच जाऊया. अरे डेंजर नाही ते काय एवढं नाही काय पुढे. चल चल चौकशी तर बघतो. तोंडावर पडला असं डोका फुटेल. मित्रांनो एक एक पाऊल टाकायला इथं फाटते. कारण की एखादा तरी पाऊल चुकला तर डायरेक्ट तोंडावर. इथं डायरेक्ट डोका आपटू शकतो. इथं काही एवढं डेंजर नाही डेंजर आहे. एवढा नको लांब जाऊ. हे बघा इकडे या साईडचं पण होतं आणि ते एक साईडचं काय झालं बघा पूर्ण ते पडून गेलं तिथलं. विजय दुर्ग समुद्राच्या कडेला असणारा दुर्ग. आणि इथून पाण्याची उपलट येते वरच्या साईडून. ती विराची सुकूट पडला आहे. पडला असता माझ्यावर येशील रे. हे धान्याचं ऑर्डर आहे ना.
तर मित्रांनो बघा हे धान्याचं कोटर आहे, आतमध्ये नाही जाऊ शकत, कुठले जनावर वगैरे असू शकतात, कोणी असू शकतो म्हणून आतमध्ये जात नाही आपण. पुढे जाऊयात. अजून तिथे एक आहे, भुयारच भुयार आहे तिकडे. ही शिडी आहे, शेवट चढतो का विराज? शॉर्टकट आहे. लय मित्रांनो लय थकलोय तरी पण फिरतो आपण. मित्रांनो इकडे डॉल्फिन आले बोलतात पुरं. मित्रांनो ते बघा डॉल्फिन आहेत तिथे. झूम पण होणार नाही मित्रांनो, कॅमेरा जो हा गोप्रो म्हणून झूम नाही होता. तिथं डॉल्फिन ते बघा, ते वरती आले, ते बघा 2 दिसतात, एक या साईडला आहे, ते बघा तिथे एक आली. 3 आपल्याला 3 भेटलात. मला ही पोरं ओरडे होती, मला वाटलं खोटं आहे की काय, पण हे खरं आहे. हे बघा इथे 2-3 दिसलेत. तर आता आपण व्यंकट बुरुजवर आलोय. बघू शकता इथं नाव वगैरे लिहिलंय. कुठे दगड आहेत ते, डॉल्फिन कुठे आहेत? बसती जाशी रे तर मित्रांनो हे तुम्हाला माझ्या मागे दिसतात ना, त्यांना जंग्या म्हणतात. त्याच्यातून शत्रूंवर बाणाने किंवा बंदुकीने हल्ला केला जायचा. त्या शत्रूंवर हल्ला करण्यासाठी याचा वापर व्हायचा. तर मित्रांनो पूर्ण काय फिरायला भेटलं नाही, कारण की आता निघायची वेळ झाले, कारण की अजून पुढे पुढे जायचं आहे. जेवढं होईल जेवढं झालंय धावत जाऊन तुम्हाला दाखवलंय. परत चालू आता गाडीकडे, म्हणजे एस टीकडे. तिकडून मग पुढे कुठे येणार आहे पुढे. इथे तोफ वगैरे आहेत आणि इथे हे गोले आहेत. या गोल्यांमध्ये 2 प्रकार असतात. हे भरीव आहेत, हे कुल्फी म्हणतात त्यांना. हे भरीव 3-4 आहेत आणि कुल्फी फक्त 3 आहेत. ते आहे काय रे खलबत्ता, काय खलबत्ता खाना काय ते आहे. ध्वजस्तंभाकडे खलबत्ता खाना काहीतरी मित्रांनो इकडे. तर हे बघा आतमध्ये, अरे इकडे मस्त. तर मित्रांनो इकडे एकदम थंड वातावरण आहे, बाहेर गरम होतं आहे पण इकडे आतमध्ये थंड आहे. आणि तर हे बघा इथे एक तोफ आहे, त्या साईडला एक तोफ आहे. हा कुठला रे बैलगाडा ना, बैलगाड्याचा टायर ठेवला इथे. चौकात कसला आहे रे हा. हे विराज तुला 500 रुपये देतो, हा उचलून दाखव. तो उचलून दाखव मला. जा ना हा चल, हा उचलून दाखव या शर्टचा. आता कुणकेश्वर मंदिराकडे आलं. इकडे कामाने पुढच्या साईडला जाऊयात आपण. कोणता वगैरे आणलास की पिशवी वगैरे काय नाही, प्रसादासाठी रे. किती घेणार? श्री क्षेत्र कुणकेश्वर बघा, मोठी कमानी आहे. दिवाळी संपली ना तिकडे. कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे जीर्णोद्धार श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता असे म्हटले जाते. कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी असे म्हटले जाते. पोट भरला आमचा. हे भारी आहे मित्रांनो, आतमधलं लढलंय बघा, मोठं मंदिर आहे. पाय लागला होणार हो दे रे. पाय लागला, पाय करपट आहे ना माझ्यात लाल माहिती. नुसतं लाल माती, इकडे लाल धूलच आहे. धुवत नाही का रे? आता काम चालू आहे. अच्छा म्हणजे आता नवीन केलंय का? हो इकडे लाकडाचे वगैरे बनवतात मंदिरं.
त्या साईडला पूर्ण बीच आहे ते बघा. जसं गणपती पुलेला आहे ना तसंच आहे, पण हे जरा लांब आहे. गणपती पुलाचं असं पाणी ते गणपतीपर्यंत येते. आता व्हिडिओ काढायला बंद नाही ना, सॉक्स काढून जावेत. चल बाय आता काय बोलणार. तर आतमध्ये तिथे तिथपर्यंत फक्त व्हिडिओ काढू शकतो, आतमध्ये बंद आहे. ओके बघा इथून किती मोठ्या शिड्यात उंचावर आहे आणि बाहेरच्या साईडला समुद्र वगैरे, सुंदर वातावरण आहे इकडे. ते काम चालू वाटते या साईडला, जाऊयात. बघा तिकडे जसे त्या कुठलं विजयदुर्गावर जशी पायऱ्या होत्या ना मोठ्या मोठ्या, तसे तिकडे पण आहेत. हो पडलं होतं आता. तिथे बंद करूयात, दर्शन घेऊन भेटूयात परत. आतमध्ये त्या साईडला व्हिडिओ नाही काढू शकत आपण, मग बाहेर साईडला काढून घेऊयात. तर बघा इकडे छोटी छोटी भरपूर मंदिर आहेत. इथे पण नारो नीलकंठ अमात्य समाधीस्थळ आणि इकडे समुद्र आहे. बीचवर जाऊन देतील का आपल्याला? काय गावाचे पाणी तर हळणी गेलं असतं इकडे. बघा भातच्या इथून खूप मोठं मंदिर आहे. पाणी भेटतो खूप. त्याकडे फोटो वगैरे काढले 2-4. मी काय जास्त फोटो काढत नाही, माझे व्हिडिओच काढत चालू असतो. तिथे खाली जाऊ का बीचवर? चल हे चल. काय काढलं हे वाळू? कुठं कुठं देवाचं दगड? अच्छा हा देवाचं आहे. हे बघा श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर आहे इथे. आतमध्ये जात ना तर बाहेरून जाऊ, आतमध्ये काहीतरी चाललं पूजा वगैरे काहीतरी. ते पण बघ असं कोरीव काम करून बनवलं हवं केलं. इकडे प्रसादी घ्यायला चाललो आपण आता. बघूया रे काहीतरी. हव्या हे कशात? एकदा हे दे. चल कुठं हे का प्रसादी वगैरे घेतले. कुठले रे काय म्हणतात त्याला खालच्याला? तिलाचं लाडू. नाही नाही तिलाचे नाही, हे कोजागिरी नाही, कोजागिरी नाही, राजागिरी लाडू. आणि हे कुठले तरी गुलातले आणि हे काहीतरी घेतले शेंगदाण्याचे. अजून कुठेतरी पुढे तू कुठले मंदिर आहेस पुढे अजून? तर तिकडे घेता येईल आपल्याला. हे आंबावडी घे, गोड एकदम गोड. हे फेमस आहे का मालवणचं? खाजा तर तिथं पण मालवणी खाजा घेतला. पुढे चाललो आता. काय खरंच तर निघाले, घरीच निघाले आता. घरी म्हणजे तिथे कुठं थांबणार तिकडे. क्या है यार, बच्चा है तू. जेली किती 40 रुपयाचे असेल. 70 रुपये. 70? 1 रुपयाची चॉकलेट असतात. 5 चॉकलेट 10 चॉकलेट असतील. तो बारका कसा बघू कुठला? आता कशात 30 रुपये आहेत. तसं पण आणलं तुम्ही 30 प्रमाण काय आहे बघतो.
तर डब्याला जास्त चपात आणलं होतं, 2 उरल्या होत्या, 1 उरली होती, 1 खाल्ली, 1 राहिली. इथे बोलते काय ते हाक मार दिला. नाव काय आहे? गंगू इकडे खाली टाक. गंगू टाक मी अशी नाही बरोबर बघणार ती. धर घालून ती आपली माझी पण शाबास. तू मॅटर करतोय. नाही मॅटर घ्या पटापट पटापट द्यायचं. तुला तेवढी घ्यायची तेवढी टाक. येले याची चांगली कोण खाणार होतं की कोण खाणार आहे? भाजी म्हणजे तिकट तिकट भाजी नाही खाणार ते. भाजी काय असते बरं. तर आता कुणकेश्वर झालंय आणि इथे आम्हाला खूप उशीर झाला कारण की एकाचा मोबाईल हरवला होता. तर तो आता भेटलाय कोणाला तरी, ते आणायला गेले होते, त्याने आणला. आणि आता चाललो आपण आंगणेवाडी, तिथे काय मंदिर आहे वाटतं बहुतेक. तिथून मग मालवणला तिकडे सिंधुदुर्ग येते. आता जाऊयात सरळ. संध्याकाळचे आता 3:30 झाले. हो 5, 4:30, 4:30 पोचू आपण तिकडे. अरे कॅमेरा उलटा झाला. तर आता भारडी देवीच्या मंदिरात आलं. ती झोपत नाही उठून मस्त आहे की त्याचा चेहरा भुरकटलेला असेल. फोटो काढायला देवी भारडी मंदिर, श्रीदेवी भारडी मंदिर. तिकडे पण आता दरवेळी जिकडे तिकडे जातो तिकडे असे मंदिराची कामच चाललं, तेव्हा इकडे पण तसंच चाललंय. व्हाईटची झाली ते रेड झाली. काय कालच रात्री झालं होतं ते. अंगणे या मंदिरात सक्त एकदम सक्त सगळीकडे तेच बोर्ड लावले की व्हिडिओ आणि फोटो काढण्यास म्हणे फोटो काढले ते बारचा आवाज दाखवला. आता चाललो इकडून सिंधुदुर्ग गेल्यावर तिकडे जाऊयात. किती तुला पण पाहिजे ना पैसे एकाकडे जमा करा. घे माझा विषय संपला. जमा कर पटापट दे इकडं. किती झाले? ठीक आहे बोल झाले की 5 झाले. मी 50 देतो. तू समोरच आहे. पण कुठल्याकडे जाऊन आले आणि आम्ही आता जातोय. आम्ही जातपर्यंत माझ्यामध्ये पूर्ण अंधार होईल. येईल तर अंधारच होणार आहे. तर आता उशीर झाला म्हणून आता कॅन्सल केला. आता उद्या 8 वाजता येणार सकाळी. ठीक आहे. आता जर फिरायला भेटला नसतं रात्रीचं मी सांगतो मजा नसतं आली. उद्या ठीक आहे. उद्या येऊया सकाळी. आता कुठे चाललं काय माहिती. चाललं आता हे बघा थोडंसं लवकर आणलं असतं इकडं सनसेट बघायला भेटला असता. तरी पण अजून तरी सूर्याची किरणं दिसतात त्या साईडला. इकडे अरे त्या आईस्क्रीमचं कोण बघ एवढा व्यायाम नाही मसाज करत होता. हे कुठे गेले जिंगे? हे आपण तिघेच चालतो इकडे. तर मित्रांनो आम्हाला समोरून काय फोटो काढायला भेटत नव्हता कारण की त्या साईडला बघा किती गर्दी आहे. आम्ही आलो मागच्या साईडून आणि मागच्या साईडून सेल्फीने फोटो काढतोय बघा. सेल्फीने तो मालवण सरळ दिसतं. इकडे उलट आहे
सेल्फीमध्ये सरळ दिसतो. आता इकडनं फोटो काढतोय. हे विराज चल उभा राहा चल. जा पटकन आनंद कट करतोय. माझा सरकतील. हा तू ये चा पटकन चल. हे हा पडलं बघ इथं बंदुकी गोल बंदुकी उडत काय असं कसा विषय आहे. बोल काय करतोस काय. प्राईससाठी 60 रुपये जर तुला पण मिळेल. व्यवस्थित पकड रे बाळा. हा दिसतोय का लेझर. कुठला कलर आहे हा काय ता हा काय आहे ना ग्रीन. ग्रीन आहे ग्रीन कलर आठव विचार करायला लागला ना कलर कुठला आहे. ग्रीन आहे हिरा आहे तरी त्या आम्ही आता पाणीपुरी खायला आलोय. डिश जा काय वर मी नाही विचार तू. जा तू दिलेस ऑर्डर जा. ऑर्डर दिली पैसे तुम्ही द्यायचा. अरे उचल दे उचल भाऊ उचल. ग्लास नाही आणले मी. ग्लास काढली होतं. मग बघा मित्र वाचलाय थोडक्यात ग्लास काढली काल फुटली होती म्हणून.